Hello friends, my name is Jitendra Patil, working as an assistant teacher in Mahatma Gandhi Vidya Mandir's Loknete Venkatrao Hire Junior College, Nimgaon. Students, today we are going to learn one of the important topics in English grammar, that is our subunit, direct and indirect speech. So let us see. First of all, we should learn concept of direct speech. What is direct speech? It is the conversation between the speaker and listener. The actual words of the speaker are quoted as it is without any change. विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट स्पीच म्हणजे प्रत्यक्ष कथन. वक्ता आणि श्रोता यांचे आपापसातील जे संभाषण असते त्याला डायरेक्ट स्पीच असं म्हणतात. आणि ते जे काही वक्ता आणि श्रोता यांच्यामधील बोलणं असतं, ते बोलणं, ते शब्द अवतरण चिन्हांमध्ये कोटेड केलेलं असतं. फॉर एक्झाम्पल, राम सेड टू श्याम, आय वॉन्ट टू बाय अ पेन. बघा, हे वाक्य जे काही आहे हे डायरेक्ट स्पीचचं उदाहरण आहे. याच्यात राम हा सब्जेक्ट आहे, सेड हे रिपोर्टिंग व्हर्ब आहे, श्याम हे ऑब्जेक्ट आहे आणि आय वॉन्ट टू बाय अ पेन हे रिपोर्टेड स्पीच आहे. आता ह्या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या हे आपल्याला आजच्या डायरेक्ट स्पीच अँड इनडायरेक्ट स्पीच या टॉपिकसाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर पुढे जाऊया. व्हॉट इज इनडायरेक्ट स्पीच? आन्सर, when we listen the words of the speaker from the person other than the speaker, it is called indirect speech. The actual words of the speaker are not enclosed in inverted commas. म्हणजे ज्याप्रमाणे डायरेक्ट स्पीचमध्ये बोलणाऱ्याचे जे शब्द होते ते जसेच्या तसे आपण ऐकले त्याला डायरेक्ट स्पीच असं म्हटलं जातं. परंतु इनडायरेक्ट स्पीचमध्ये बोलणाऱ्याचे जे काही शब्द असतात आपल्याला बोलणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त इतर व्यक्तींकडनं ते शब्द ऐकावयास मिळतात, त्याला इनडायरेक्ट स्पीच असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, राम टोल्ड श्याम दॅट ही वॉन्टेड टू बाय अ पेन. तर बघा, डायरेक्ट स्पीचमधलं वाक्य आणि इनडायरेक्ट स्पीचमधलं वाक्य नेमकं याच्यात बदल कुठं झालेला आहे. एक्झाम्पल बघूया. डायरेक्ट स्पीचचं उदाहरण आहे, राम सेड टू श्याम, आय वॉन्ट टू बाय अ पेन. आणि तेच वाक्य इनडायरेक्ट स्पीचमध्ये केलेलं आहे, राम टोल्ड श्याम दॅट ही वॉन्टेड टू बाय अ पेन. नाऊ व्हॉट आर द चेंजेस बिटवीन these टू सेंटेन्सेस, डायरेक्ट स्पीच अँड इनडायरेक्ट स्पीच. बघूयात कुठं फरक पडलेला आहे. रिपोर्टिंग व्हर्ब. बघा, रिपोर्टिंग व्हर्ब डायरेक्ट स्पीचमधलं जे काही वाक्य आहे तिथं सेड टू आहे आणि इनडायरेक्ट स्पीचमधलं जे वाक्य आहे तिथं टोल्ड लिहिलेलं आहे. नंतर कॉमा अँड इन्व्हर्टेड कॉमा इथं पण डिफरन्स आहे. डायरेक्ट स्पीचमधल्या वाक्यात कॉमा अँड इन्व्हर्टेड कॉमा हे लिहिलेले आहेत, तर इनडायरेक्ट स्पीचमधल्या वाक्यामध्ये कॉमा अँड इन्व्हर्टेड कॉमा हे जे काही आहेत ते डिलीट केलेले आहेत. नंतर कंजक्शन. डायरेक्ट स्पीचमध्ये कुठल्याही प्रकारचं कंजक्शन वापरलेलं नाही आहे, परंतु इनडायरेक्ट स्पीचमध्ये मात्र ते दॅट म्हणून वापरलेलं आहे. नंतर टेन्स ऑफ रिपोर्टेड स्पीच. बघा, टेन्स ऑफ रिपोर्टेड स्पीच. आता इथं आपण रिपोर्टेड स्पीच जर बघितलं डायरेक्ट स्पीचमध्ये तर ते आय वॉन्ट टू बाय अ पेन हे आहे. आता आय वॉन्ट टू बाय अ पेन या वाक्याचा जो काही काळ आहे तो सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. अँड व्हेन दॅट सेंटेन्स इज ट्रान्सफॉर्म इन टू इनडायरेक्ट स्पीच, द टेन्स ऑफ दॅट रिपोर्टेड स्पीच इज चेंज्ड. व्हॉट इज दॅट? जेव्हा राम सेड टू श्याम, आय वॉन्ट टू बाय अ पेन हे डायरेक्ट स्पीचमधलं वाक्य इनडायरेक्ट स्पीचमध्ये राम टोल्ड श्याम दॅट ही वॉन्टेड टू बाय अ पेन असं लिहिलं गेलं, त्यावेळेस रिपोर्टेड स्पीच जे काही आहे,
रिपोर्टेड स्पीचचा जो काही काळ होता डायरेक्ट स्पीचमध्ये तो सिम्पल प्रेझेंट टेन्स होता, मात्र इनडायरेक्ट स्पीचमध्ये मात्र तो आहे ही वॉन्टेड टू बाय अ पेन, म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स असा तो झालेला आहे. आपण टेबलमध्ये बघू शकतो की डायरेक्ट स्पीचमध्ये प्रेझेंट सिम्पल टेन्स हा रिपोर्टेड स्पीचचा टेन्स होता आणि इनडायरेक्ट स्पीचमध्ये मात्र तो पास्ट सिम्पल टेन्स झालेला आहे. इन दिस वे वी लर्न द डिफरन्सेस बिटवीन डायरेक्ट स्पीच अँड इनडायरेक्ट स्पीच. कुठं डिफरन्स आहे? रिपोर्टिंग वर्ब, नंतर कॉमा अँड इन्व्हर्टेड कॉमा, कंजक्शन अँड टेन्स ऑफ रिपोर्टेड स्पीच. You should keep in your mind these things carefully. Next, now steps to convert direct speech into indirect speech. Some steps are there that we should follow to have this transformation from direct speech into indirect speech. डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करत असताना काही गोष्टी ज्या आहेत त्या काही गोष्टी आपल्याला फॉलो कराव्या लागतील. काही स्टेप्स आहेत. फर्स्ट स्टेप, आयडेंटिफाय. नाव द फर्स्ट स्टेप इज टू आयडेंटिफाय. सो व्हॉट शुड वी आयडेंटिफाय? whenever the sentence is given, that time some things we should identify. What are these? Subject, reporting verb and its tense. Third one, object if given, because in various sentences object is given and some sentences it is not given. Fourth, reported speech and its tense. And fifth, pronoun. What type of pronoun is it? Is it first person, second person or third person? Means we should identify all these things to have a transformation from direct speech into indirect speech. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये वाक्याचं रूपांतर करायचं असेल तर आपल्याला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्याच्यातली पहिली स्टेप आहे आयडेंटिफाय. म्हणजे इथं आपल्याला काही गोष्टी ओळखायच्या आहेत. त्याच्यात प्रथम क्रमांकावर आहे सब्जेक्ट, सेकंड आहे रिपोर्टिंग वर्ब अँड इट्स टेन्स, थर्ड आहे ऑब्जेक्ट जर दिलेलं असेल तर, फोर्थ रिपोर्टेड स्पीच अँड इट्स टेन्स, फिफ्थ प्रोनाऊन आणि ते कुठल्या पर्सनचं आहे, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन और थर्ड पर्सन. उदाहरण बघूयात. लेट अस हॅव एक्झाम्पल. राजू सेड टू मोहन, I write a letter. Now students, this sentence is an example of direct speech. Now let us identify all the above things here. Raju is subject, said to is reporting verb and its tense is past simple tense. Object it is given here, that is Mohan. Reported speech, I write a letter. See, how can we identify reported speech? It is written in inverted commas. So, I write a letter is reported speech and the tense of that reported speech is present simple tense. Present simple tense. Next. आता ह्या गोष्टी आपण मगाशी बघितल्या. त्यानंतर चेंज इन रिपोर्टिंग वर्ब. आता रिपोर्टिंग वर्ब जे काही असतं की त्याच्यात कुठल्या प्रकारे बदल होतो. व्हॉट आर द चेंजेस दॅट ऑकर इन while transforming direct speech into indirect speech. If reporting verb is given as say or says, then there is no change. In direct speech it is say and says, and in indirect speech these words are same, say or says. Next, say to, it becomes tell. Says to becomes tells. Said becomes said. In said remains said. And said to becomes told. विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये वाक्याचं रूपांतर करत असताना
जे काही रिपोर्टिंग व्हर्ब असतं त्यामध्ये सुद्धा बदल हा दिसून येत असतो. समजून घ्या की से किंवा सेज अशा प्रकारचं रिपोर्टिंग व्हर्ब डायरेक्ट स्पीचमध्ये दिलेलं आहे, तर त्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना त्याचं से किंवा सेज असेल, म्हणजे त्याच्यात कुठलाही बदल होणार नाही. नंतर से टू असेल तर त्याचं रूपांतर टेलमध्ये होईल किंवा त्याऐवजी टेल हा शब्द वापरला जाईल. सेज टू असेल तर त्याऐवजी टेल्स वापरला जाईल. सेड असेल तर कुठलाही बदल होणार नाही, सेडच आपल्याला लिहावं लागेल. आणि सेड टू असेल तर त्याऐवजी आपल्याला टोल्ड लिहावं लागेल. तर हा तक्ता होता चेंज इन रिपोर्टिंग व्हर्ब. Third step is here. Remove comma and inverted comma and join the reported speech with conjunction. See, here third step is that the comma which is written after reporting verb or related with object is removed. See, in following example, he said. After said, comma is given. That comma and reported speech is given in inverted commas. That comma and inverted commas, these are deleted or these are removed. Inverted comma of reported speech is removed. बघा विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट स्पीचमध्ये रिपोर्टिंग व्हर्ब नंतर जो काही कॉमा आलेला आहे तो कॉमा आणि रिपोर्टेड स्पीच ज्या अवतरण चिन्हांमध्ये दिलेला आहे, ज्या इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये दिलेला आहे, असे कॉमा अँड इन्व्हर्टेड कॉमाज हे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रिमूव्ह केले जातात किंवा ते डिलीट केले जातात. नेक्स्ट, आता सुटेबल कंजक्शन, यूज ऑफ कंजक्शन. ज्या वेळेस आपण डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये वाक्याचं रूपांतर करतो त्यावेळेस आपल्याला काही कंजक्शनचा वापर करावा लागतो. दॅट कंजक्शन इज डिफरंट अकॉर्डिंग टू द काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. मीन्स इफ इट इज असर्टिव्ह सेंटेन्स देन दॅट इज यूज्ड ॲज कंजक्शन. जर वाक्याचा प्रकार असर्टिव्ह सेंटेन्स असेल तर दॅट हे कंजक्शन वापरतात. इफ द सेंटेन्स इज इंटरोगेटिव्ह सेंटेन्स then interrogative pronouns, for example what, where, which, how, why, these types of interrogative pronouns are used as conjunction. किंवा if yes no type question will be there, then if or whether is used as conjunction. interrogative sentence मध्ये दोन प्रकारचे interrogative sentence असतात. WH क्वेश्चन्स, WH टाईप क्वेश्चन असणारे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असतात. तिथं जे काही इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन आलेले असतात, प्रश्नार्थक सर्वनामं आलेले असतात, व्हॉट, विच, वेअर, हाऊ, वाय, तर हे कंजक्शन म्हणून वापरले जातात. आणि जर एस नो टाईप क्वेश्चन असेल तर मात्र इफ किंवा वेदर या कुठल्याही एक प्रकारचं कंजक्शन तिथं वापरलं जातं. अँड इफ द सेंटेन्स इज इम्परेटिव्ह सेंटेन्स then to or not to is used as conjunction. जर आज्ञार्थी वाक्य असेल तर टू किंवा नॉट टू हे कंजक्शन म्हणून वापरलं जातं. अँड इफ द सेंटेन्स इज अन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, जर उद्गारवाचक वाक्य असेल तर कंजक्शन म्हणून दॅट हे वापरलं जात असतं. नेक्स्ट, नाउ चेंज ऑफ प्रोनाउन. Students, while transforming the sentence from direct speech into indirect speech, the change in pronoun is occurred. What is that? Let us see. Pronoun in reported speech will be changed in a following way. First person pronouns will be decided as per subject. Second person pronouns will be decided as per object. And third person pronouns will remain unchanged. विद्यार्थी मित्रांनो, प्रथम पुरुषी जे काही सर्वनामं आहेत आय, वी, ते सब्जेक्टनुसार ते बदलतात.
सेकंड पर्सन प्रोनाऊन जे आहेत यू हे ऑब्जेक्टनुसार बदलतात आणि थर्ड पर्सन प्रोनाऊन जे काही असतात ते मात्र सेम असतात. इन दिस वे देअर इज चेंज ऑफ प्रोनाऊन. See, here two tables are given in which the information regarding the change of pronoun is given. दोन टेबल आपल्यासमोर आहेत. त्या दोन टेबलमध्ये जे काही पर्सनल प्रोनाउन आहेत डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीच करत असताना त्या पर्सनल प्रोनाउनमध्ये काय बदल होतो हे इथं आपल्याला दिसून येतं. जसं डायरेक्ट स्पीचमध्ये आय आहे तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याचा ही किंवा शी होतो. मी असेल तर हिम और हर, माय, हिज, हर. माईन असेल तर हिज, हर्स, युअर्स अशा प्रकारे बदल होतो. वी असेल तर दे होतो. अस असेल तर देम, अवर असेल तर देअर, आर्स असेल तर देअर्स, यू असेल तर ही, शी और दे, यू ऑब्जेक्ट म्हणून असेल तर हिम, हर और देम, युअर, हिज, हर, देअर, युअर्स असेल तर हिज, हर्स, देअर्स. In this way there will be change in pronouns according to the subject, object, etc. Next, now change in tense. Dear students, while transforming the sentence from direct speech into indirect speech, the change of the reported speech changes. See here, the tense of reported speech changes according to the tense of reporting verb. विद्यार्थी मित्रांनो, रिपोर्टिंग व्हर्ब जे काही असतं त्याच्या काळानुसार रिपोर्टेड स्पीचचा जो काही काळ असतो तो बदलत असतो. इथं आपल्याला एक टेबल दिसून येईल. वन टेबल इज गिवन हिअर in which information regarding the change in tense is given. See, reporting verb. First one, say or says. If reporting verb is say or says and the verb in reported speech is given, then verb after indirect speech there will be is. There will be no change. जर रिपोर्टिंग व्हर्ब म्हणून से किंवा सेज असेल आणि रिपोर्टेड स्पीचमध्ये इज हे क्रियापद असेल तर त्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच केल्यानंतरसुद्धा त्या इजचा इजच राहतो. म्हणजे तिथं कुठल्याही प्रकारचा व्हर्बमध्ये बदल दिसून येत नाही. नेक्स्ट, विल से. इफ रिपोर्टिंग व्हर्ब इज विल से अँड द व्हर्ब इन रिपोर्टेड स्पीच इज, then verb after indirect speech is means there will be no change. जर रिपोर्टिंग व्हर्ब विल से असेल तर रिपोर्टेड स्पीचमधला जो काही क्रियापद आहे इज त्याच्यात इनडायरेक्ट स्पीच केल्यानंतरसुद्धा कुठलाही बदल दिसून येत नाही तर त्याचा तो इजच असणार आहे. आणि थर्ड वन, इफ रिपोर्टिंग व्हर्ब इज सेड अँड व्हर्ब इन रिपोर्टेड स्पीच is, then verb after indirect speech will be was, means there is change. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर रिपोर्टिंग व्हर्ब जर सेड असेल आणि तर वर्ब रिपोर्टेड स्पीचमधलं जे काही वर्ब इज असेल तर त्या इजचा इनडायरेक्ट स्पीच करत असताना वाज होतो. म्हणजे आपल्याला इथं असं दिसून येतं की रिपोर्टिंग व्हर्बचा जो काही काळ आहे त्या काळानुसार रिपोर्टेड स्पीचचा जो काही काळ आहे तो हा बदलत असतो. म्हणजे सेज जर वर्तमान काळ असेल, इफ सिम्पल प्रेझेंट टेन्स इज देअर देन देअर विल बी नो चेंज. इफ फ्युचर टेन्स इज देअर विल से देन ऑल्सो देअर विल बी नो चेंज. बट इफ सेड मीन्स पास्ट टेन्स इज देअर then the tense of reported speech will definitely be changed. That is becomes was, or whatever verb will be there that will be changed according to the reporting verb.
Next, some examples are given here regarding that reporting verb and the change of reported speech. First example is that direct speech. Ram says it is a beautiful house. See students here. Verb, reporting verb is says, and verb in reported speech is. And when we transform this sentence into indirect speech, the sentence will be there. Ram says that it is a beautiful house. Means there is no change because the reporting verb is in present tense. विद्यार्थी मित्रांनो, इथं काही 3 उदाहरणे दिलेली आहेत. त्या उदाहरणांद्वारे आपल्याला समजून घेता येईल की रिपोर्टिंग स्पीचचा जो काही काळ आहे हा रिपोर्टिंग व्हर्बच्या काळानुसार बदलत असतो. पहिलं वाक्य दिलेलं आहे राम सेज. इथं सेज हे रिपोर्टिंग व्हर्ब आहे, त्याचा काळ साधा वर्तमान काळ आहे. तर इथं वर्तमान काळ असताना रिपोर्टेड स्पीचचा जो काही काळ आहे तो सुद्धा साधा वर्तमान काळ आहे आणि इनडायरेक्ट स्पीच करत असताना तो साधा वर्तमान काळच राहिलेला आहे. म्हणजे रिपोर्टिंग वर्ब हे वर्तमान काळात आहे म्हणून रिपोर्टेड स्पीचमधल्या काळात कुठलाही बदल झालेला नाही. दुसरं उदाहरण आहे. द नेक्स्ट एक्झाम्पल इज राम विल से इट इज अ ब्युटिफुल हाऊस. लिसन स्टुडंट्स, here reporting verb is will say and there will be no change in reported the verb of reported speech or the tense of reported speech, that is remained same. स्पीच इज फ्युचर टेन्स. विद्यार्थी मित्रांनो, इथं दुसरं उदाहरण दिलेलं आहे. राम विल से इट इज अ ब्युटिफुल हाऊस. इथं विल से हे रिपोर्टिंग व्हर्ब आहे आणि हे फ्युचर टेन्समध्ये आहे म्हणून रिपोर्टेड स्पीचचा जो काही काळ आहे इट इज अ ब्युटिफुल हाऊस सिम्पल प्रेझेंट टेन्स हा इनडायरेक्ट स्पीचमध्ये सुद्धा सेमच आहे. इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य बघा. राम विल से दॅट इट इज अ ब्युटिफुल हाऊस. इतर जे काही बदल होते म्हणजे कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा हे डिलीट झालेले आहेत. नंतर आपण कंजक्शन म्हणून दॅटचा वापर केलेला आहे, परंतु काळामध्ये कुठलाही प्रकारचा बदल झालेला नाही. टेन्समध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही कारण रिपोर्टिंग व्हर्ब हे फ्युचर टेन्समध्ये आहे. म्हणजे आतापर्यंत आपल्याला असं लक्षात आलं की रिपोर्टिंग व्हर्ब ही वर्तमान काळी असू द्या मीन्स प्रेझेंट टेन्स. इफ इट इज इन फ्युचर टेन्स ते फ्युचर टेन्समध्ये असेल किंवा वर्तमान काळात असेल तर रिपोर्टेड स्पीचमधल्या काळात कुठलाही बदल होत नाही. बट नाव द थर्ड सेंटेन्स इज देअर. लेट अस सी. राम सेड इट इज अ ब्युटिफुल हाऊस. An indirect speech of that sentence is Ram said that it was a beautiful house. See, here is a change. विद्यार्थी मित्रांनो, तिसरं जे काही वाक्य आहे राम सेड इट इज अ ब्युटिफुल हाऊस. सेड इज इन past tense and that's why the tense of reported speech is also changed. See, in indirect speech, Ram said that it was a beautiful house. See, it is a beautiful house. This reported speech, indirect speech. बघा, डायरेक्ट स्पीचमधलं जे काही रिपोर्टेड स्पीच आहे इट इज अ ब्युटिफुल हाऊस ते इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय झालेलं आहे इट वॉज अ ब्युटिफुल हाऊस.
इट इज अ ब्युटिफुल हाऊस, इट वॉज अ ब्युटिफुल हाऊस. म्हणजे इजचा वाद झालेला आहे. थोडक्यात सिम्पल प्रेझेंट टेन्सचं ट्रान्सफॉर्मेशन हे सिम्पल पास्ट टेन्समध्ये झालेलं आहे. इन दिस वे वी नो हिअर दॅट वी अंडरस्टूड हिअर दॅट द टेन्स ऑफ रिपोर्टेड स्पीच इज चेंज्ड अकॉर्डिंग टू द टेन्स ऑफ रिपोर्टिंग व्हर्ब. म्हणजे आपल्याला इथं असं समजून येतं की रिपोर्टेड स्पीचचा जो काही काळ असतो, जो काही टेन्स असतो, तो रिपोर्टिंग व्हर्बच्या टेन्सनुसार बदलत असतो. लेट अस सी हिअर रिपोर्टिंग व्हर्ब्स अकॉर्डिंग टू द काइंड्स ऑफ सेंटेन्स. बघा, वाक्याच्या प्रकारानुसार रिपोर्टिंग व्हर्ब हे कोणत्या प्रकारचे वापरले जातात. इथं त्या प्रकारची माहिती या टेबलमध्ये दिलेली आहे. In one part, kinds of sentences is given. In another part, the reporting verbs that are used in that particular sentence are given. First one is assertive sentence. In assertive sentence, reporting verb said and told, said or told can be used. जर विधानार्थी वाक्य असेल, assertive sentence असेल, तर रिपोर्टिंग वर्ब म्हणून सेड, टोल्ड या क्रियापदांचा वापर रिपोर्टिंग वर्ब म्हणून केला जातो. इफ द सेंटेन्स इज an interrogative sentence, then asked or inquired of these types of reporting verbs are used. जर प्रश्नार्थक वाक्य असेल, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असेल, तर रिपोर्टिंग वर्ब म्हणून आस्क्ड किंवा इन्क्वायर्ड ऑफ या रिपोर्टिंग व्हर्बचा वापर केला जातो. इफ द सेंटेन्स इज अन इम्परेटिव्ह सेंटेन्स, जर आज्ञार्थी वाक्य असेल, देन द रिपोर्टिंग व्हर्ब्स रिक्वेस्टेड, ordered, advised, asked, urged, etc. These types of reporting verbs are used. If the sentence is an exclamatory sentence, जर उद्गारवाचक वाक्य असेल, तर exclaim या reporting verbचा वापर केला जातो. If the sentence is an exclamatory sentence, then exclaim is used as a reporting verb. And if the sentence is ऑप्टेटिव्ह सेंटेन्स, जर ऑप्टेटिव्ह सेंटेन्स असेल म्हणजे इच्छादर्शक वाक्य जर असेल, तर रिपोर्टिंग व्हर्ब म्हणून विश्ड, प्रेड, बेस्ड, कर्स्ड सच टाईप ऑफ रिपोर्टिंग व्हर्ब्स आर यूज्ड. नाउ चेंज इन टेन्स when the reporting verb is in past tense. See students, previously we came to know that the tense of reported speech changes according to the tense of reporting verb. And if reporting verb is in past tense, then what type of change will be occurred in reported speech? विद्यार्थी मित्रांनो, आपण मगाशी बघितलं की रिपोर्टिंग व्हर्बचा काळ जर पास्ट टेन्स असेल, तर रिपोर्टेड स्पीच मधला जो काही टेन्स आहे तो सुद्धा बदलतो. पण तो बदलतो म्हणजे आता कशा प्रकारे बदलतो, की तो कोणत्या काळामधून कोणत्या काळात त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होईल. लेट अस सी. इफ इन डायरेक्ट स्पीच सिम्पल प्रेझेंट टेन्स इज गिवन. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही टेन्स दिलेले आहेत हे रिपोर्टेड स्पीचमधलं जे काही वाक्य असणार आहे त्या वाक्यातला जो काही टेन्स आहे त्याची माहिती इथं दिलेली आहे. म्हणजे हा बदल केव्हा होणार आहे, जेव्हा रिपोर्टिंग व्हर्ब हे पास्ट टेन्समध्ये असेल तेव्हा. तर बघूयात काय बदल होणार आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स विल बी ट्रान्सफॉर्म इनटू सिम्पल पास्ट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर सिम्पल पास्ट टेन्समध्ये त्याचं रूपांतरण होईल. इफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इज देअर, देन इट विल बी कन्वर्टेड इनटू पास्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल तर त्याचा पास्ट परफेक्ट टेन्स होईल. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर त्याचं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये रूपांतरण होईल. सिम्पल पास्ट टेन्स असेल तर त्याचा पास्ट परफेक्ट टेन्स होईल. पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये रूपांतरण होईल. पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर देअर विल बी नो चेंज,
कुठलाही बदल त्यात होणार नाही. त्याचा पास्ट परफेक्ट टेन्सचा पास्ट परफेक्ट टेन्सच असेल. पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्सचंसुद्धा त्याच प्रकारे आहे. पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स जर असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्सच तिथं असेल. आता हे दोघं काळ आपण बघितले, म्हणजे प्रेझेंट अँड पास्ट. नाव देअर विल बी फ्युचर टेन्स. आता फ्युचर टेन्समध्ये कुठला बदल होईल? फ्युचर टेन्समध्ये शाल आणि विल जे काही आहेत, शाल असो किंवा विल असो, त्याचं रूपांतरण इनडायरेक्ट स्पीचमध्ये करत असताना त्याचा ऊळ होईल. इतर काही क्रियापदं दिलेली आहेत ते आपण बघूयात. डोंट किंवा डझंट असेल तर डिडंट होईल. डिडंट असेल तर हॅडंट होईल. मेचं माईट, कॅन, कूड. मस्ट, हॅड टू. माईटचं माईटच असेल. माईट, कूड, शूड हे जे काही क्रियापदं असतील ह्यांच्यात कुठलाही बदल होणार नाही. नंतर हॅड टू, यूज टू, ऑट टू हे देखील जे काही सहाय्यकारी क्रियापदं आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. नाव चेंज इन डिमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. जर इथं डिमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे दर्शक सर्वनामे. Dear students, whenever we transform the sentence from direct speech to indirect speech, here demonstrative pronoun these becomes that, these becomes those. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीच हे रूपांतर करतो त्यावेळेस these या दर्शक सर्वनामाचं दॅटमध्ये रूपांतर होतं आणि these या दर्शक सर्वनामाचं दोजमध्ये रूपांतरण होतं. लेट अस सी एक्झाम्पल. डायरेक्ट स्पीच. ही सेड आय कॅन बाय धिस कार. सी. अँड वेन एव्हर धिस सेंटेन्स ट्रान्सफॉर्म इन टू इनडायरेक्ट स्पीच, जेव्हा या वाक्याचं रूपांतरण इनडायरेक्ट स्पीचमध्ये होतं त्यावेळेस बघा चेंज दाखवलेला आहे. ही सेड दॅट ही कुड बाय दॅट कार. म्हणजे जे इतर चेंजेस होते, रिपोर्टिंग व्हर्ब हे सेडच आहे. कंजक्शन दॅट ठेवलेला आहे आणि जो आय आहे प्रथम पुरुषी फर्स्ट पर्सन प्रोनाउन, इट बिकम्स ही, त्याचं हीमध्ये रूपांतरण झालेलं आहे. कॅन बिकम्स कुड अँड धिस डिमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन बिकम्स दॅट. इन दिस वे we see here the changes in demonstrative pronouns. Next, now change in adverbs of time and place. Students, there are various words in the sentences of direct speech, and whenever we transform those sentences into indirect speech, that time the adverbs of time and place will be changed. How they are changed then? विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीच करतो त्यावेळेस जे स्थलवाचक व कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असतात, ॲडवर्ब्स ऑफ टाईम अँड प्लेस असतात, त्यांच्यात पुढीलप्रमाणे बदल दिसून येतो. वी कॅन सी हिअर 2 tables showing the changes in adverbs of time and place. 2 टेबलमध्ये ही माहिती दिलेली आहे, बघूयात. सी. इन डिरेक्ट स्पीच हिअर बिकम्स देअर इन इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीचमध्ये वापरलेला हेअर आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये देअर होताना दिसून येतो. नाव बिकम्स देन. जसचा देन होतो. ॲगोचा बिफोर होतो. दज, सो. हेन्स, थेन्स. Last, the previous. Next, the following. Today becomes that day. Tonight becomes that night. Tomorrow becomes the next day or the following day. Yesterday, the previous day किंवा the day before. Last night, the previous night. Last evening, the previous evening. Last week, the previous week. Next week, the following week.
days ago becomes days before. Next year becomes the following year. 8 becomes till then. In this way, here is the information regarding changes in adverbs of time and place. Next, now let us see the actual sentences, the transformation of sentences from direct speech to indirect speech. Students, we are going to learn that transformation as far as kinds of sentences are concerned according to the kinds of sentence. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण एखाद्या वाक्याचं डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतरण कसं होतं याची उदाहरणं आपण आता बघणार आहोत आणि ती उदाहरणं वाक्याचे जे काही प्रकार आहेत त्या प्रकारांनुसार बघणार आहोत. म्हणजे आपल्याला व्यवस्थितरित्या कळू शकेल की कुठल्या वाक्यप्रकारात काय काय चेंजेस होतात. सो लेट अस सी फर्स्ट ऑफ ऑल असर्टिव्ह सेंटेन्सेस. जी विधानार्थी वाक्य आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे, त्याच्यात कुठल्या प्रकारे बदल होतो. एक्झाम्पल इज हिअर. ही सेड माय मदर इज हिअर. सी, इट इज डायरेक्ट स्पीच and the answer is, first of all, we should identify the subject, that is he, reporting verb and its tense. Said, reporting verb is said and its tense is simple past tense. Then there is inverted commas, comma. Reported speech is here, my mother is here, and the tense of reported speech is simple present tense. And adverb of place is there, that is here. See students, here it is a raw material for us. आता याच्यातून आपण काय करू शकतो की इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्या वाक्याचं रूपांतरण करू शकतो. ह्या सर्व बेसिक गोष्टी आपल्याला एकदा ओळखता आल्या की आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्या वाक्याचं रूपांतरण करणं सहज शक्य होतं. बघूयात आन्सर. सब्जेक्ट जो काही आहे ही तो ठेवलेला आहे. आफ्टरवर्ड्स सेड बिकम्स सेड ओनली, देर इज नो चेंज. सेडमध्ये कुठल्याही प्रकारचा, रिपोर्टिंग वर्बमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही. कॉमा जो आहे आफ्टर सेड तो डिलीट केलेला आहे. त्याच्यानंतर दॅट आपण ठेवलेला आहे. दॅट इज अ कंजक्शन दॅट इज यूज्ड इन असर्टिव्ह सेंटेन्सेस. असर्टिव्ह सेंटेन्सेसचं ट्रान्सफॉर्मेशन इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचं असेल तर आपण दॅट हे कंजक्शन वापरतो. आफ्टरवर्ड्स रिपोर्टेड स्पीच, द इन्व्हर्टेड कॉमाज आर डिलीटेड. इन्व्हर्टेड कॉमाज आपण काढून टाकलेले आहेत. इन रिपोर्टेड स्पीच माय, दिस प्रोनाउन बिकम्स हीज. माय या प्रोनाउनचं आपण हीजमध्ये रूपांतरण केलेलं आहे. देन माय मदर इज हिअर. द टेन्स of reported speech in direct speech is simple present tense. डायरेक्ट स्पीचमधल्या रिपोर्टेड स्पीचचे जे काही टेन्स आहे तो साधा वर्तमान काळ आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. तो आपण टेबलच्या माध्यमातून शिकलेलो आहोत की साधा वर्तमान काळाचं रूपांतरण साध्या भूतकाळात होतं. सिम्पल प्रेझेंट टेन्स बिकम्स सिम्पल पास्ट टेन्स. सो माय मदर इज हिअर, the basic change will be occurred in verb only, that is becomes was. आणि साध्या वर्तमान काळातून साध्या भूतकाळात रूपांतरण जर आपल्याला या वाक्याचं करायचं असेल तर फक्त इज याच्यात जो आहे तो बदल होईल आणि त्या इजचा आपण वाज केलेला आहे. देन हिअर, दिस वर्ड इज ॲडवर्ब ऑफ प्लेस. दॅट ॲडवर्ब ऑफ प्लेस आपण मागे बघितलंच की ॲडवर्ब्स ऑफ टाईम अँड प्लेसमध्ये कशा रीतीने बदल होतो. तर हिअर बिकम्स देअर. हिअरचा आपण देअर केलेला आहे. सो वी हॅव दिस आन्सर. ही सेड दॅट हिज मदर वॉज देअर. द नेक्स्ट एक्झाम्पल. ही सेड आय एम रायटिंग अ लेटर टू माय ब्रदर. नाव ही इज सब्जेक्ट, सेड इज रिपोर्टिंग वर्ब, and the tense of reporting verb is past tense. Then reported speech, I am writing a letter to my brother.
The tense of reported speech is present continuous tense, that is shown with the help of verbs am writing. Here, now we are going to transform this sentence into indirect speech. So let us see. He, we, subject is there. Then reporting verb said becomes said only. Then the conjunction we are using here, that. In reported speech, first of all, we remove the comma and inverted commas. The pronoun, first person pronoun I becomes he. आय या प्रथम पुरुषी सर्वनामाचा ही मध्ये रूपांतरण झालेलं आहे. द टेन्स ऑफ द सेंटेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बिकम्स पास्ट कंटिन्युअस टेन्स. मीन्स आय एम रायटिंग अ लेटर बिकम्स ही वॉज रायटिंग अ लेटर. इन दिस वे, विद्यार्थी मित्रांनो, इथं एक गोष्ट आपण लक्षात घेऊया. इन दिस वे वी हॅव द आन्सर. ही सेड दॅट he was writing a letter to his brother. Next. Now students, we are going to learn interrogative sentences, the transformation of interrogative sentences into indirect speech. First of all, let us see, there are two types of questions. First one is WH questions, means the questions starting with WH pronouns: what, where, which, whom, why, how. In this way, these questions are called WH questions. Here, afterwards, second type of questions, that is verbal questions, or we may call it yes no type questions. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचे ही दोन प्रकार पडतात. WH क्वेश्चन्स म्हणजे जे प्रश्नार्थक सर्वनामं असतात, व्हॉट, वेअर, विच, वाय याच्याने सुरू होणारे प्रश्न, त्यांना WH क्वेश्चन्स असे म्हणतात. आणि दुसरा इथं प्रकार आहे व्हर्बल क्वेश्चन्स, किंवा त्याला आपण येस नो टाईप क्वेश्चन म्हणतो. हिअर वी एक्सपेक्ट द आन्सर इन येस ऑर नो. दीज क्वेश्चन्स आर कॉल्ड व्हर्बल क्वेश्चन्स. अँड रिगार्डिंग डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, देर इज डिफरन्स बिटवीन WH question and verbal question. The transformation of WH question and verbal questions differ. How is it? Let us see. WH question. He said to me, what are you doing? As far as our rules are concerned, let us identify. First of all, he is subject, said to is reporting verb, me is object, and the reported speech, it is in the form of question, that because we are learning here interrogative sentences transformation. What are you doing? Students, here let us transform this sentence into indirect speech. The answer is he. We put he first, subject. ही आपण प्रथमता ठेवूया, तो सब्जेक्ट आहे. द रिपोर्टिंग वर्ब बिकम्स आस्क्ड. प्रिव्हियसली वी लर्न दॅट इन इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस वी यूज आस्क्ड इन प्लेस ऑफ सेड टू और सेड. आपण मागाशी शिकलोत की इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस जेव्हा आपण ट्रान्सफॉर्म करतो इंडायरेक्ट स्पीचमध्ये, त्यावेळेस सेड टूचं आस्क्ड ए वर्ब आपण यूज करतो. देन मी इज देअर, ऑब्जेक्ट आपण ठेवलेला आहे. कॉमा अँड इन्व्हर्टेड कॉमाज अँड क्वेश्चन मार्क ऑल्सो डिलीटेड हिअर. अँड हिअर वी आर यूजिंग कंजक्शन व्हॉट. विद्यार्थी मित्रांनो, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये आपण काय करतो की ज्याप्रमाणे असर्टिव्ह सेंटेन्समध्ये दॅट हे कंजक्शन वापरतो, त्याचप्रमाणे इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेसचे WH क्वेश्चन जो असेल त्याच्यात आपण WH प्रोनाऊन जे असेल ते WH प्रोनाऊन कंजक्शन म्हणून वापरत असतो. वी आर यूजिंग WH प्रोनाऊन ॲज द कंजक्शन अँड दॅट इज व्हॉट. पण व्हॉट हे ठेवूयात. बघा, रिपोर्टेड स्पीचमध्ये व्हॉटचं जे पहिलं लेटर होतं W हे कॅपिटल होतं. कुठल्याही रिपोर्टेड स्पीचमध्ये पहिल्या शब्दाचं पहिलं लेटर हे कॅपिटल असतं
बट आपण जेव्हा त्याचं इनडायरेक्ट स्पीच करतो तेव्हा ते स्मॉल लेटर म्हणून यूज केलं जातं. परंतु इथं एक अपवाद आहे. जर रिपोर्टेड स्पीचमधल्या पहिला शब्द हा प्रॉपर नाऊन असेल तर इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपण तो शब्द जसाच्या तसा लिहितो, त्याचं फर्स्ट लेटर हे कॅपिटलच असतं. परंतु इथं तसं नाही आहे, म्हणून डब्ल्यू हा स्मॉल झालेला आहे. व्हॉट हे कंजक्शन आपण यूज केलं. आफ्टरवर्ड्स व्हॉट आर यू डुईंग. बघा, द टेन्स इज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, दॅट बिकम्स पास्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स केलेला आहे. आय वॉज डुईंग, यू बिकम्स आय हिअर. इथं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला डाऊट निर्माण होऊ शकतो की जे काही क्वेश्चनच्या फॉर्ममध्ये सेंटेन्स आहे डायरेक्ट स्पीचमधलं, ते त्याचं हे जे काही स्ट्रक्चर आहे ते बदललेलं आहे. सिम्पली हिअर आय वॉज डुईंग. तर असं का? कारण इथं एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. रिपोर्टेड स्पीचमध्ये कुठल्याही प्रकारचं जर वाक्य असेल तर इनडायरेक्ट स्पीच करत असताना त्या वाक्याचं असर्टिव्ह सेंटेन्समध्येच रूपांतरण होतं. मग ते इंटरॅक्टिव्ह सेंटेन्स असेल, एक्सक्लेमेटरी असेल किंवा इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल, कुठल्याही प्रकारचं सेंटेन्स तिथं असर्टिव्ह सेंटेन्समध्येच त्याचं रूपांतरण आपण करत असतो. म्हणून तो क्वेश्चन मार्क आपण डिलीट केलेला आहे आणि व्हॉट आर यू डुईंग या प्रश्नाचं रूपांतर आपण विधानार्थी वाक्यात केलं, व्हॉट आय वॉज डुईंग. नेक्स्ट, verbal questions. So let us see here example. He said to me, do you like coffee? मागाशी बघितल्याप्रमाणेच ही आपण सब्जेक्ट म्हणून घेतलेला आहे. सेड टू बिकम्स आस्क्ड. मी हे ऑब्जेक्ट आपण ठेवलेला आहे. बट हिअर डिफरन्स इज देअर दॅट वी आर यूजिंग हिअर इफ. स्टुडंट्स, in yes no type questions or verbal questions we use if or whether as conjunction. So there may be a question that where should we use if and where should we use whether. Students, we use if for possibilities and we use whether when you are offering two choices. See, when there are possibilities in first question, that is do you like coffee, here possibility is checked whether he is going to like coffee or not. That possibility is there. But in next sentence, will you buy the book, here there may be two choices whether she would buy the book or not, or any other thing she is going to buy. So let us see. He said to me, do you like coffee? Here we are putting he, the subject. Said to becomes asked. Then me is object, comma and inverted commas are deleted. Then do you like coffee? The question becomes assertive sentence here. And while you are doing this, we are putting if as conjunction, and the sentence, assertive sentence, is I liked coffee. Do you like coffee? The tense of reported speech is simple present tense. That becomes here simple past tense, I liked coffee. It is the sentence using if as conjunction. The next sentence we are going to learn where we are using whether. See, the sentence is he said to her, will you buy the book? See, he is subject, said to reporting verb will be converted into asked. Said to हे asked म्हणजे रूपांतरण त्याचं आपण केलेलं आहे. her is object, ते जसंच तसं ठेवलेलं आहे. Then will you buy the book? It is verbal question. It is the question that expect answer in yes or no. Here the choice is given whether she would buy the book or not. The choice is given, that's why whether is used as
conjunction here. And will you buy the book? This question will be transformed into assertive sentence. You becomes she. Why? When we learn the table of changing pronouns in indirect speech, that times we see that the object is there. We see there first person pronoun in reported speech will change according to the subject, and second person pronoun will change according to the object. So you is used here for her. Her is object. That's why you becomes she. And the sentence is will becomes would here. She would buy the book. Question mark is deleted and full stop is given there. In this way we have the answer. He asked her whether she would buy the book. Next type of sentence is imperative sentence. Imperative sentences म्हणजे आज्ञार्थी वाक्य. Where orders are given, requests are made, रिक्वेस्ट ऑर्डर हे जे काही असतात यांचा यूज इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये होत असतो. लेट अस सी. ही सेड टू मी प्लीज हेल्प मी. सी हियर रिक्वेस्ट इज मेड इन दिस सेंटेन्स अँड दॅट रिक्वेस्ट इज शोन यूजिंग द वर्ड प्लीज. या वाक्यामध्ये प्लीज हा शब्द आलेला आहे आणि म्हणून आपल्याला असं समजतं की या वाक्यामध्ये रिक्वेस्ट आहे. And that's why reporting verb जे काय आहे said to, that will be transformed into requested. ही a subject आहे, said to reporting verb, me object आहे, and please help me is reported speech. So let us have the transformation into indirect speech. He, we are using here he as subject. Said to becomes requested because request is made in reported speech. Then object me, subject आपण ही ठेवला. सेड टू च्या ऐवजी रिक्वेस्टेड आपण घेतोय कारण प्लीजचा यूज झालेला आहे रिपोर्टेड स्पीचमध्ये, म्हणजे विनंती आहे आणि विनंती दर्शक रिपोर्टिंग व्हर्ब जे काय आहे म्हणून आपण रिक्वेस्टेड ठेवलेला आहे. देन मी ऑब्जेक्ट आपण ठेवलं. हिअर वी आर युजिंग टू हेल्प. वी आर युजिंग इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ verb help. In reported speech the verb is help, and in imperative sentences we use infinitive form of the verb as conjunction. Means we are using here to आपण यूज करतो कंजक्शनमधून and to ला ॲड आपण मेन वर्ब करतो. that becomes infinitive form of that verb. Then me, this pronoun will change according, it is first person pronoun and that will change according to the subject of the sentence, and subject of the sentence is he. मी मध्ये जो काही बदल होणार आहे तो बदल सब्जेक्टच्या अनुसार होणार आहे आणि सब्जेक्ट ही असल्यामुळे त्या मीचा ही मी इथं बदलतो आहे. अँड इन दिस वे प्लीज हेल्प मी, दिस इम्परेटिव्ह सेंटेन्स विल बी चेंज्ड इन टू असर्टिव्ह सेंटेन्स दॅट to help him, and in this way full stop is given there. The answer is he requested me to help him. Next sentence, teacher said to him do not waste your time. It is also imperative sentence, and here advice is given by the teacher to the maybe student. See, teacher said to him, do not waste your time. And whenever teacher says this, that teacher gives advice. In this way, teacher is subject. Teacher आपण subject म्हणून घेतलेला आहे. Said to, this reporting verb will be changed into advised. कारण reported speech मध्ये advice उपदेश किंवा सल्ला दिलेला आहे की वेळ जो आहे तो वेळ वाया घालवू नका. दॅट्स वाय ॲडवाइज्ड इज
टेकन ॲज रिपोर्टिंग वर्ब. टीचर ॲडवाइज्ड हिम हे ऑब्जेक्ट आपण ठेवलेलं आहे. अँड हिअर सी वन थिंग इज देअर, डू नॉट वेस्ट युअर टाईम मीन्स निगेटिव्ह सेंटेन्स इज देअर. अँड whenever we change negative sentence into indirect speech, that time we use not to. See, for in first sentence, that is it is positive sentence, so we simply use to help. And here negative sentence is there, so we are using here not to. And waste your time, your, it is second person pronoun and it will change according to the object him. That's why your becomes his time, his. In this way we have the answer, teacher advised him not to waste his time. Next one, exclamatory sentences. Exclamatory sentences means उद्गारवाचक वाक्य. उद्गारवाचक वाक्य म्हणजे जी वाक्य हर्ष, खेद, आश्चर्य, तिरस्कार, भीती, दुःख इत्यादी प्रकारच्या उत्कट भावना व्यक्त करतात त्यांना आपण उद्गारवाचक वाक्य असं म्हणतो. इथे एक्सक्लेमेटरी मार्क त्या वाक्यांमध्ये दिलेलं असतं. हिअर इज द सेंटेन्स, दे सेड हुर्रे वी वोन द गेम. हुर्रे, दिस वर्ड शोज द जॉय मीन्स जॉय इज देअर. आनंद जो आहे तो आनंदाची भावना या वाक्यात व्यक्त केलेली आहे. हिअर दे इज सब्जेक्ट, सेड इज रिपोर्टिंग वर्ब. हुर्रे वी वोन द गेम means hooray we won the game, it is exclamatory sentence and the tense of sentence is simple past tense. Let us see, we put here they as subject, said reporting verb becomes exclaim. कारण उद्गारवाचक वाक्य जर असेल तर आपण रिपोर्टिंग वर्ब म्हणून एक्सक्लेम वापरतो. हिअर we, one thing is there, hooray, this word we are deleting and in place of hooray we are writing here with joy. हुर्रेच्या ऐवजी आपण काय केलेलं आहे, विथ जॉय, कारण आनंद दाखवलेला आहे म्हणजे ते एक्सक्लेम करतायत पण कसं, विथ जॉय, आनंदाने ते आनंदोद्गार काढतायत. दॅट दिस कंजक्शन वी आर युजिंग हिअर. देन वी इज फर्स्ट पर्सन प्रोनाउन and it will change according to the subject they. वी हे दे नुसार बदलेल म्हणजे वीचं आपण दे केलेला आहे. ओन द गेम, ओन द गेम मीन्स टेन्स ऑफ रिपोर्टेड स्पीच इज सिम्पल पास्ट टेन्स that will be converted into past perfect tense, had own, and remaining words are same, the game. In this way here the answer, they exclaimed with joy that they had won the game. The next sentence is here, she said, oh, I lost my purse. See, here it is sorrow in this sentence. या वाक्यामध्ये दुःख व्यक्त केलेलं आहे की त्या मुलीचं किंवा स्त्रीचं पर्स जे आहे ते हरवलेलं आहे. सो शी सेड बिकम्स एक्सक्लेम. ओ, आता मगाशी आपण हुर्रे ऐवजी विथ जॉय घेतलेलं होतं, तर आपण ओ ऐवजी म्हणजे सॉरो आहे म्हणून विथ सॉरो घेऊया. शी एक्सक्लेम्ड विथ सॉरो दॅट. वी आर युजिंग कंजक्शन हिअर दॅट. बघा, असर्टिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेसमध्ये आपण दॅट हे कंजक्शन यूज करत असतो म्हणून दॅट आपण घेतलेलं आहे. आय, इट इज फर्स्ट पर्सन प्रोनाउन, सो इट विल चेंज अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. सब्जेक्ट कोणता आहे, शी, म्हणून आयचं रूपांतर आपण काय करूया, शीमध्ये. I becomes she. Lost my purse. Simple past tense is here. So we are using here past perfect tense, had lost. Then once again my. This first person pronoun is here. So that will change according to the subject. First person pronoun जे आहे my, हे मायचं रूपांतर आपण हरमध्ये करूया कारण हे फर्स्ट पर्सन प्रोनाउन जे आहेत आय आणि माय ते सब्जेक्ट जो आहे शी त्यानुसार त्यांच्यामध्ये बदल होईल. सो माय बिकम्स हर. इन दिस वे वी हॅव द आन्सर हिअर, शी एक्सक्लेम विथ सॉरो दॅट शी हॅड लॉस्ट हर पर्स आणि फुल स्टॉप आपण तिथं दिलेला आहे.
Optative sentences. First of all, let us know what is optative sentence. The sentence which expresses a prayer, keen wish, curse, etc. is called an optative sentence. This kind of sentence generally starts with may and wish. Sometimes may remains hidden. विद्यार्थी मित्रांनो, ऑप्टेटिव्ह सेंटेन्स म्हणजे ज्यात प्रार्थना, काहीतरी तीव्र इच्छा, शाप अशा प्रकारच्या भावना ह्या व्यक्त केलेल्या असतात. त्या वाक्याला ऑप्टेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच इच्छादर्शक वाक्य असे म्हणतात. जनरली ही जी काही वाक्य असतात यांची सुरुवात मे, विश या शब्दांनी, या क्रियापदांनी होत असते. Let us see the examples. First one, he said to me, may you live long. See, here he is subject that we put here. Then said to, this reporting verb will be converted into wished. Said to becomes wished. Because in optative sentences, the reporting verbs we use wished, prayed, bade, etc. So here, wish is shown in reported speech. That's why we are using here wished. Then me object is there, comma and inverted commas are deleted. May you live long. This optative sentence here, may becomes might. You is second person pronoun. That's why it will change according to the object me. Means you becomes I here. That is conjunction. बघा, मेचं रूपांतर माईटमध्ये झालेलं आहे. यू हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे, ते ऑब्जेक्टनुसार म्हणजे मीनुसार बदलेल, तर यूचा आय झालेला आहे. देन लिव्ह लॉंग विल बी सेम, मे बिकम्स माईट. वाक्याचा जो काही काळ आहे मेचा फक्त इथं आपण माईट केलेला आहे. So here is the sentence, here is the answer. He wished me that I might live long. Next, she said to me, may God bless you. Here, wish is there, but that wish, to complete that wish, the prayer is done to God. इथं ह्या वाक्यात सुद्धा विशच दिलेले आहे, परंतु ती विश पूर्ण करण्यासाठी देवाला प्रार्थना करण्यात आलेली आहे. सो शी इज सब्जेक्ट, सेड टू बिकम्स प्रेड हिअर, कारण प्रेयर केलेली आहे देवाला म्हणून प्रेड. देन मी जो आहे तो मी मात्र इथं शेवटी गेलेला आहे. शी प्रेड दॅट मे गॉड ब्लेस यू. मेचं रूपांतरण माईटमध्ये झालं. ब्लेस यू, यू जे काही आहे ही सेकंड पर्सन प्रोनाउन आहे आणि ते ऑब्जेक्टनुसार बदललेलं आहे मी. शी प्रेड दॅट गॉड माईट ब्लेस मी, म्हणजे तिने जे काही सांगितलेलं होतं शी सेड टू मी, इथं ऑब्जेक्ट मात्र ते लिहिलेलं नाही आहे. शी प्रेड दॅट गॉड माईट ब्लेस मी, कारण ऑब्जेक्ट इथं महत्त्वाचं नसून इथं देवाला प्रार्थना करण्यात आली म्हणून गॉड महत्त्वाचं आहे. शी प्रेड दॅट गॉड माईट ब्लेस मी, देवाचे आशीर्वाद मला मिळावेत अशी इच्छा तिथं दाखवलेली आहे. शी प्रेड दॅट गॉड माईट ब्लेस मी. नेक्स्ट सेंटेन्स, ही सेड टू हर गुड बाय माय सिस्टर. ही subject we write here. Said to becomes bade. See, good night, goodbye या अर्थाने जर शब्द वापरलेले असतील तर त्या ठिकाणी सेड ऐवजी बेड हे रिपोर्टिंग वर्ब वापरलं जातं. आणि गुड मॉर्निंग किंवा मे लिव्ह लॉंग अशा या काही सदिच्छा असतील तिथं विश्ड अशा प्रकारचं रिपोर्टिंग वर्ब हे सेड ऐवजी वापरलं जातं. आता या ठिकाणी गुड बाय आहे म्हणजे म्हणून आपण बेड हे रिपोर्टिंग वर्ब वापरलेलं आहे. ही बेड. आता वाक्याचा जो काही अर्थ आहे बघा, ही सेड टू हर गुड बाय माय सिस्टर,
म्हणजे त्याने त्याच्या सिस्टरला गुड बाय म्हटलेलं आहे. म्हणून ऑब्जेक्ट जे काही आहे इथं हर, ते ऑब्जेक्ट इथं टाळलेलं आहे. कारण डायरेक्टली तो आपण ते शेवटी घेतलेला आहे हिज सिस्टर. हर हर कोणासाठी वापरलं? सिस्टरसाठी. कोणाच्या सिस्टरसाठी? त्याच्या सिस्टरसाठी. म्हणून ही बेड गुड बाय टू हिज सिस्टर. माय हे जे काही आहे हे पर्सनल प्रोनाऊन आहे आणि त्या पर्सनल प्रोनाऊन सब्जेक्टनुसार त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. हीज तिथं झालेला आहे. मीन्स हेअर इज द आन्सर. ही बेड गुड बाय टू हिज सिस्टर. Indirect speech of late sentences. Students, in some sentences, late is used. So, if the meaning of late sentence is a suggestion, proposal, or wish, then for making indirect speech, we should go through the following way. Let us see. बघा विद्यार्थी मित्रांनो, काही वाक्यांमध्ये लेटचा वापर केलेला असतो. त्यांना आपण आपल्या समजुतीसाठी लेट सेंटेन्स असं म्हणूया. या लेट सेंटेन्सेसमध्ये जर सजेशन असेल, प्रपोजल असेल, विश असेल, तर इनडायरेक्ट स्पीच करताना आपण खालील पद्धतीने त्याचं इनडायरेक्ट स्पीच केलं पाहिजे. त्याच्यात एक क्रमांक आहे, सेड टू इज रिप्लेस्ड विथ प्रपोज टू, सजेस्ट टू, विश टू, रिक्वेस्टेड टू, ऑर्डर टू ऑर टोल्ड. म्हणजे या प्रकारे आपण सेड टूचं रूपांतरण या क्रियापदांमध्ये करू शकतो. सेकंड, लेट इज रिप्लेस्ड विथ शूड. लेटच्या ऐवजी आपल्याला शूड ठेवायचा आहे आणि तो शूड कम्स आफ्टर द प्रोनाऊन. तो शूडचा वापर आपण त्या वाक्यामध्ये प्रोनाऊन नंतर करणार आहोत. देन दॅट इज यूज्ड ॲज कंजक्शन. जे आपण असर्टिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये वापरतो त्या प्रकारे आपण या लेटच्या सेंटेन्समध्ये सुद्धा दॅट या कंजक्शनचा वापर करूया. एक्झाम्पल बघूया. राम सेड टू श्याम लेट्स प्ले कॅरम. बघा या वाक्यात राम सब्जेक्ट आहे, सेड टू रिपोर्टिंग व्हर्ब आहे, श्याम ऑब्जेक्ट आहे आणि लेट्स प्ले कॅरम हे रिपोर्टर स्पीच आहे. तर इथं राम आपण घेऊयात सब्जेक्ट म्हणून. सेड टू ऐवजी आपल्याला सब्जेक्ट आपण राम घेतला आहे. सेड टू ऐवजी आपण प्रपोज टू हे रिपोर्टिंग वर्ब घेतलेला आहे. कारण तिथं रामने श्यामसमोर एक प्रपोजल मांडलेला आहे, एक सूचना मांडली, योजना मांडली की चला आपण कॅरम खेळूयात. म्हणून प्रपोज टू हे रिपोर्टिंग वर्ब घेतलं. श्याम ऑब्जेक्ट म्हणून आहे. इन्व्हर्टेड कॉमा आणि कॉमा हा डिलीट केलेला आहे. दॅट एक कंजक्शन तिथं आपण यूज केलेलं आहे. आता लेट्स प्ले कॅरम. लेट्स म्हणजे काय? लेट अस म्हणजे लेट म्हणजे टू अलाऊ, परवानगी देणे. दॅट तर लेटस म्हणजे अस जे पर्सनल प्रोनाऊन आहे. हे पर्सनल प्रोनाऊन आता आपण बघतो की फर्स्ट पर्सन प्रोनाऊन हे सब्जेक्टनुसार बदलतं. इथं हे फर्स्ट पर्सन प्रोनाऊन आहे, परंतु हे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट दोघांना संबोधित करतं आहे. राम सेड टू श्याम. रामने श्यामसमोर प्रपोजल मांडलं की आपण कॅरम खेळूयात. आपण म्हणून या आपणसाठी या असचा रूपांतरण आपण देमध्ये करणार आहोत. दॅट दे. नंतर आपण बघितलेलंच आहे की शूड आपल्याला प्रोनाऊन नंतर ठेवायचा आहे. तो शूड आपण घेतलेला आहे आणि उर्वरित शब्द जसेच्या तसे प्ले कॅरम. इन दिस वे वी हॅव द आन्सर. राम प्रपोज टू श्याम दॅट दे शूड प्ले कॅरम. In this way, we are at the last slide, that is points to remember. Students, here we may remember some points. These are very important points. First one, the tense of reported speech is changed according to the tense of reporting verb. विद्यार्थी मित्रांनो, रिपोर्टेड स्पीचमधला जो काही टेन्स आहे हा रिपोर्टिंग व्हर्ब जो आहे त्या रिपोर्टिंग व्हर्बच्या काळानुसारच त्याच्यात बदल होत असतो. सेकंड, इफ रिपोर्टिंग व्हर्ब इज इन पास्ट टेन्स देन ओनली द टेन्स ऑफ रिपोर्टेड स्पीच इज चेंज्ड. बघा रिपोर्टिंग व्हर्ब हे जर पास्ट टेन्समध्ये असेल तरच रिपोर्टेड स्पीचमधल्या काळातसुद्धा बदल होतो. अन्यथा
तो रिपोर्टेड स्पीचमधील वाक्याचा काळ जसा आहे तसाच असतो. थर्ड, एनी काइंड ऑफ सेंटेन्स इन रिपोर्टेड स्पीच इज ट्रान्सफॉर्म इंटू असर्टिव्ह सेंटेन्स ओनली. रिपोर्टेड स्पीचमध्ये कुठल्याही प्रकारचं जर वाक्य आलं असेल तर त्याचं रूपांतरण फक्त असर्टिव्ह सेंटेन्समध्येच होत असतं.